ते वीज घेणारे नव्हे तर वीज देणारे झाले आहेत। 187 मेगावॅट वीज निर्मिती ते सध्या करत आहेत। मुद्दा आहे प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा। महावितरणाच्या नाशिक परिमंडळातील 53,656 ग्राहकांनी या योजनेचा फायदा घेत आपल्या छतावर सौर ऊर्जा यंत्रणा बसवली। त्या माध्यमातून पारंपरिक विजेवरील अवलंबित्व कमी केलं आहे। स्वतःच वीज निर्माते बनत 187 मेगावॅट क्षमतेची वीज निर्मिती सुरू केली आहे। महावितरण अहिल्यानगर मंडळात एकूण 21,658 ग्राहकांनी 72.65 मेगावॅट क्षमतेची यंत्रणा बसवली आहे। तसंच मालेगाव मंडळात 4,426 ग्राहकांनी 14.97 मेगावॅट तर नाशिक मंडळात 27,572 ग्राहकांनी 99.69 मेगावॅट क्षमतेची यंत्रणा बसवली आहे। त्यातून एकूण 187 मेगावॅट विजेची निर्मिती होत आहे। केंद्र सरकारकडून छतावरील सौर ऊर्जा निर्मितीचे रूफटॉप सोलर प्रकल्प बसवणाऱ्या वीज ग्राहकांना 1 किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पाला 30,000 रुपये, 2 किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पाला 60,000 रुपये आणि 3 किलोवॅट किंवा त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या प्रकल्पाला 78,000 रुपये अनुदान मिळणार आहे। हाऊसिंग सोसायट्यांनाही 500 किलोवॅट पर्यंत प्रति किलोवॅट 18,000 रुपये अनुदान मिळेल। 1 किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पातून सूर्यप्रकाशाच्या उपलब्धतेनुसार महिना अंदाजे 120 युनिट वीज निर्मिती होते। छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पात निर्माण झालेली वीज घरामध्ये वापरायची। प्रकल्पात गरजेपेक्षा अधिक वीज निर्माण झाल्यामुळे वीज बिल शून्य येतं। याशिवाय सौर ऊर्जेमुळे पर्यावरण रक्षणाला मदत होते, तसेच ग्राहकांनाही आर्थिक लाभ होतो। रूफ टॉप सोलर उभारणाऱ्या ग्राहकांना आवश्यक असणारे नेट मीटर सुद्धा मोफत लावण्यात येत असून त्याचप्रमाणे 10 किलोवॅट पर्यंत क्षमतेसाठी त्वरित स्वयंचलित मंजुरी देण्यात येत आहे। या योजनेसाठी सवलतीच्या दरात बँकेकडून कर्ज सुद्धा उपलब्ध करून देण्यात येत असून ग्राहकांनी फायदा घ्यावा असं आवाहन महावितरणाच्या वतीनं करण्यात येत आहे। तुमच्या भागातील प्रत्येक बातमी पाहण्यासाठी तसेच अशाच ताज्या आणि विश्वासार्ह घडामोडींसाठी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोबत जोडलेले रहा। सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरही आम्हाला लाईक आणि शेअर तसेच सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।